आता आपण ऐकणार आहोत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे। नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली। अकोल्यातील 5 विधानसभा मतदारसंघात 2019 ची पुनरावृत्ती झाली असून भारतीय जनता पक्षाचे 4 तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचा 1 उमेदवार पुन्हा विजयी झाला आहे। या 5 उमेदवारांपैकी अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपाचे प्रकाश भारसाखळे तिसऱ्यांदा विजयी झाले। मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपाचे हरीश पिंपळे चौथ्यांदा विजयी झाले। बाळापूर मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नितीन देशमुख दुसऱ्यांदा विजयी झाले। अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे रणधीर सावरकर तिसऱ्यांदा विजयी झाले। अकोला पश्चिम मतदारसंघात महायुतीचे आमदार गोवर्धन शर्मा यांचा मृत्यू झाल्यामुळे या ठिकाणी प्रथमच महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांना संधी देण्यात आली होती। महाविकास आघाडी काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी अग्रवाल यांचा पराभव करत केवळ 1283 मतांनी विजय मिळवला। ही लढत अत्यंत चुरशीची ठरली। संपूर्ण जिल्ह्याचं या विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलं होतं। अकोला बुलढाणा अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणातून अकोला बुलढाणा जिल्ह्यात 84 खेडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो। यंदा चांगला पाऊस झाल्यानं धरणात 100% जलसाठा आहे। त्यामुळे परिसरातील वारखेडी, वारी, पिंपरखेड, हिंगणे, गोध्रा, रायखेडी इथल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरणातून 40 दशलक्ष घनमीटर जलसाठा सिंचनासाठी राखीव करण्यात आलाय। रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, मूग, भुईमूग, ज्वारी आदी पिकांची लागवड करण्यात येते। यावर्षी 40 दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आल्यानं रब्बी हंगामात पाण्याची सोय झाल्यानं शेतकरी सुखावला आहे। अकोट इथल्या श्री शिवाजी महाविद्यालयातील आदर्श मतदान केंद्रावर ऐतिहासिक मतदान केंद्र ही थीम साकारण्यात आली होती। यावेळी मतदान केंद्र परिसरात नरनाळा किल्ला, गावीळगड, आसदगड यासह नरनाळा अभयारण्याचे पोस्टर साकारण्यात आले। मतदान जागृती आणि मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशानं अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला फटका बसलाय। त्यामुळे पिकाची फुलं गळती होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। वाडेगाव परिसरातील तामसी, बल्लाडी, चिंचोली, नकाशी, दिग्रस बुद्रुक, तुलंगा बुद्रुक, हिंगणा, दिग्रस खुर्द, तांदळी, धानेगाव, पिंपळगाव, सस्ती आदी गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे। वातावरणातील बदल सर्वात अधिक पिकावर जाणवतो। अशीच परिस्थिती तुरीच्या पिकावर आली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची समीक्षा करण्यासाठी केंद्र सरकारचे CRM कॉमन रिव्ह्यू मिशन पथक अकोला जिल्ह्यात दाखल झाले आहे। त्यांनी आरोग्याच्या विविध योजनांसह पायाभूत सुविधांची पाहणी केली। केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीची योग्य अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, रुग्णांना योग्य सुविधा देण्यात येत आहे किंवा नाही याची ही पाहणी पथकानं केली। या पथकानं शासकीय रुग्णालय आणि गावांमध्ये आकस्मिक भेट देत आरोग्य यंत्रणेचं निरीक्षण केलं। वाशिम जिल्ह्यात रिसोड, वाशिम आणि कारंजा हे तिन्ही मतदारसंघ राखण्यात विद्यमान पक्षाला यश आलं असून रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक, वाशिम आणि कारंजा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे श्याम खोडे आणि सईताई डहाके विजयी झाले। खोडे आणि डहाके हे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले असून रिसोड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अमित झनक हे चौथ्यांदा या मतदारसंघाचं नेतृत्व विधानसभेत करत आहे। शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यात 16,000 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी 4 मेगावॅट क्षमता असलेला वाशिम जिल्ह्यातील पहिला सौर प्रकल्प मंगरुळपीर तालुक्यातील हिसाई इथं मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या हस्ते संविधान गौरव दिनी कार्यान्वित करण्यात आला। या प्रकल्पामुळे 1053 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे। जिल्ह्यात वर्ष 2024-25 च्या खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। जिल्ह्याची सुधारित सरासरी पैसेवारी 55 पैसे इतकी आहे। जिल्ह्यात एकूण 793 महसुली गाव आहे। त्यापैकी 671 गावांची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त तर 122 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे। आताच आपण ऐकलं अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे।